कार्यकर्त्यांनी सभागृहात यायचंय। बोलो भारत माता की, भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा। कार्यकर्त्यांनी मागे जायचंय, सर्व कार्यकर्त्यांनी मागे जायचंय। काका उभं राहू नका, सगळे फोटो मिळतील तुम्हाला, बसा। भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी आणि बावनकुळे साहेबांच्या उपस्थितीत माननीय प्रज्ञाताईंचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत आहे। मी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवी भाऊंना विनंती करतो की त्यांनी प्रज्ञाताई यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करावं। प्रज्ञाताई आतापर्यंत काँग्रेसच्या आमदार होत्या, आता त्यांनी राजीनामा दिलाय आणि भारतीय जनता पार्टीमध्ये त्या प्रवेश करतायत। मी माननीय रवी भाऊंना विनंती करतो की त्यांनी प्रज्ञाताईंचं स्वागत करावं। बोलो भारत माता की, भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा। यानंतर शिवाजीराव मस्के जिल्हा परिषद सदस्य आहेत, प्रज्ञाताईंसोबत आता तेही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत। विलासजी गोरे जिल्हा उपाध्यक्ष, भगवानजी चव्हाण तालुका अध्यक्ष कळमनुरी, पंकजजी जाधव जिल्हा परिषद सदस्य तालुका अध्यक्ष औंढा नागनाथ, पंजाबराव गडदे सरपंच खेरडा, नामदेवरावजी चव्हाण काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष, राजेशजी हेरे तालुका सरचिटणीस, श्रीनिवासजी मुंडे पंचायत समिती सदस्य, दाऊद भाई जिल्हा उपाध्यक्ष अल्पसंख्याक विभाग। प्रज्ञाताईंसोबत त्यांची संपूर्ण टीम देखील भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करते। शेख इस्राईल हिंगोली तालुका अध्यक्ष, केशवरावजी मस्के, भगवानरावजी शिंदे, विष्णूजी मुंडे, हे सर्व भारतीय, इकडून या साईडने या, हे सर्व भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत। प्रज्ञाताई आणि त्यांचे सर्व सहकारी हे भारतीय जनता पार्टीमध्ये आता माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी, भारतीय जनता पार्टीचे नेते महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे, कृपाशंकर सिंगजी यांच्या उपस्थितीमध्ये रवीजी अनासपुरे देखील या ठिकाणी उपस्थित आहे। या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण प्रवेश होतोय। सर्व कार्यकर्त्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत आहे। हे सर्व आजपर्यंत काँग्रेसमध्ये कार्यरत होते, आता प्रज्ञाताईंसोबत भारतीय जनता पार्टीमध्ये आलेले आहेत। प्रज्ञाताईंनी पक्षप्रवेश करण्यापूर्वी विधिमंडळात जाऊन आपला राजीनामा सुपूर्द केला आणि पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्यासाठी त्या इथे आल्यात। प्रज्ञाताईंचं देखील भारतीय जनता पार्टीमध्ये मनापासून स्वागत। सगळ्यांनी खाली बसून घ्या। बोलो भारत माता की, भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा। सर्व पदाधिकाऱ्यांचं, कार्यकर्त्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये मनापासून स्वागत। माननीय प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत या सर्वांचा प्रवेश होतोय। यानंतर मी प्रज्ञाताईंना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं। आदरणीय प्रज्ञाताई। भारत माता की जय। आज जो आपला प्रवेशाचा इथे कार्यक्रम होत आहे, त्या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी आणि आपल्या सगळ्यांचे लाडके नेते बावनकुळे साहेबजी आणि उपस्थित सर्वच माझ्या बांधवांनो, आज सर्वप्रथम तर सर मी आपले मनापासून धन्यवाद करते की आपण मला आणि माझ्या सर्व कार्यकर्त्यांना भारतीय जनता पार्टीच्या परिवारामध्ये सामावून घेतलेलं आहे। साहेब, माझे पती सर्वांचेच लाडके दिवंगत खासदार राजीव सातव हे हिंगोलीचे भूमिपुत्र होते। त्यांनी हिंगोलीच्या विकासासाठी खूप अथक प्रयत्न केले। आमच्या मातोश्री रजनीताई सातव सुद्धा यांनी सुद्धा हिंगोलीच्या विकासामध्ये आजीवन त्यांनी काम केलं आणि त्या दोघांच्या सोबत राहून मी मागच्या 20 वर्ष तिथे मग विविध NGOच्या माध्यमातून, शिक्षण संस्थांच्या माध्यमातून मी काम करत होते।
नंतर मला साहेबांच्या निधनानंतर 2021 मध्ये विधानमंडळात आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यामध्ये सर्वांचंच सहकार्य मला लाभलं आणि विशेष मोलाचा वाटा म्हणजे सर्व कार्यकर्ते जे माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले, त्यांच्यामुळे मी आज इथपर्यंत खंबीरपणे उभी आहे. आणि सर्वांच्या आग्रहास्तव की राजू सातव यांचं जे विकास कामाचं स्वप्न अपूर्ण राहिलेलं आहे ते पूर्ण करण्यासाठी आणि जो देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये जो आपल्या महाराष्ट्राचा जो चौफेर विकास घडत आहे, त्या विकासामध्ये हातभार म्हणून आम्हाला सुद्धा साथ द्यायची आहे. आणि म्हणून कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव राजूभाऊंचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीच्या परिवारामध्ये आजपासून सामील होत आहोत. आज आम्ही 500 किलोमीटरहून सर आमच्या कळमनुरीहून समृद्धी मार्गे आमचे सगळे कार्यकर्ते रातोरात इथे पोहोचलेले आहेत. अजून बरेचसे जण आहेत सर. तर मी आपल्याला विनंती करेल की आपण आमच्याकडे गावाकडे एकदा आपण स्वतः आणि प्रदेशाध्यक्ष सुद्धा आणि इतरही आपले ज्येष्ठ नेते आणि देवाभाऊंची सुद्धा आम्हाला तुम्ही तारीख द्या आणि आपण त्यांच्या कार्यक्रम घेऊन सर्वांचा तिथे एक मोठा कार्यक्रम पक्षप्रवेशाचा करू. आणि आपण सगळ्यांना शेवटी एवढंच सांगते की राजूभाऊंचे आशीर्वाद, देवाभाऊंची साथ आणि सर्वजण मिळून करू आपण आता इथून पुढे सर्व संकटांवरती मात. आपण सगळेजण तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. भारतीय जनता पार्टीचा जय हो, भारतीय जनता पार्टीचा जय हो. मी सर आपल्याला एवढंच आश्वासन करते की मी आणि माझे सर्व कार्यकर्ते सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास और सबका विश्वास ह्याच धोरणाला आम्ही या धोरणावरती काम करू आणि पुढे येऊ. आणि आपल्यासोबत नेहमी अशाच पद्धतीने आपण आपलं मार्गदर्शन आम्हाला राहू द्या आणि आम्ही आता इथून पुढे जोमाने कामाला लागू एवढंच सांगते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय. यानंतर